श्री संत श्रेष्ठ सावता महाराज आणि श्री संत नामदेव महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त सातपूर ग्रामस्थांच्या वतीने 38व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताह, संगीतमय श्रीमद देवी भागवत कथा आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट पासून या सप्ताहाला सुरुवात झाली असून मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी सप्ताहाची सांगता होणार आहे। सातपूर गावातील मारुती मंदिराशेजारील संत सावता माळी महाराज क्षत्रिय काशी माळी मंगल कार्यालय येथे हा धार्मिक सोहळा होतोय। श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या कृपा प्रसादाने तसेच प्रभू रामचंद्राच्या कृपेने आणि समस्त ग्रामस्थ मंडळाच्या सहकार्याने सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। वारायणाचार्य वारकरी भूषण पपू मुरकुटे महाराज माऊली आळंदी देवाची यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रम होतात। महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तनेही या सप्ताहादरम्यान आयोजित करण्यात आली आहेत। संत सावता शिरोमणी सावता महाराज व नामदेव महाराज यांची संजीवनी सोहळा समाधी कार्यक्रमानिमित्त या दरवर्षी या ठिकाणी सप्त्याचं आयोजन केलं जातं। यावर्षी 38वे वर्ष आहे आणि या सप्त्यामध्ये सकाळी काकडा आरती होती 5:30 वाजता, त्यानंतर 6 वाजता योग ध्यान साधना योग अभ्यास होतो आणि त्यानंतर देवी महात्म्याचं प्रवचन होतं। तसेच त्यानंतर श्रीमद भागवत कथा याचं पारायण होतं। पारायणानंतर दुपारी 3 वाजेनंतर या ठिकाणी प्रवचन होतं आणि सायंकाळी 9 वाजता कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला असतो। तसेच प्रत्येक गावातून प्रत्येक समाजाच्या ठिकाणचे लोक या ठिकाणी या कार्यक्रमाला येतात आणि मोठ्या प्रमाणात कीर्तनाला उपस्थिती दाखवतात। तसेच शेवटच्या दिवशी काल्याचा मोठा कीर्तन असतं, महाप्रसादाचा कार्यक्रम असतो। अशा प्रकारे या अखंड हरिनाम सप्त्याचा मिरवणूक काढून समाप्ती केली जाते। सप्ताहात पहाटे 4 ते 6 काकडा भजन आणि आरती, सकाळी 6 ते 7 योग शिबिर, सकाळी 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 2 ते 5 श्रीमद देवी भागवत कथा, सायंकाळी 5:30 ते 6:30 हरिपाठ आणि रात्री 8 ते 10 या वेळेत हरी कीर्तन असे विविध कार्यक्रम होतात। सातपूर गावात गेल्या 38 वर्षापासून या ठिकाणी संत सावता महाराजांचा संजीवनी समाधी सोहळा या ठिकाणी मोठ्या आनंदात उत्साहात सातपूर गावातील सर्वच ग्रामस्थ सर्व जाती धर्मातील या ठिकाणी रोज या ठिकाणी कीर्तनाचा लाभ घेता। त्यानंतर प्रत्येकाच्या घरी ज्यांनी संत भोजनाची पंगत घेतलेली आहे त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ जाता आणि एक कुटुंबासारखा हा सोहळा संपन्न या ठिकाणी गेल्या 38 वर्षापासून होत आहे। आणि आमच्या गावाने नक्कीच या ठिकाणी संतांची जे आचार विचार असतील ते जपण्याचं काम केलं आहे आणि यापुढे देखील या संत महात्मांचे जे आचार विचारांचे त्यांचा जो चांगला सद्भावनेचा मार्ग आहे तो अवलंबण्याचं काम आमचं गाव करतं आणि करत राहील। दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता कलश पूजन, विविध प्रतिमांचे पूजन, ग्रंथपूजन आणि ग्रामदैवता पूजनाने सप्ताहाचा प्रारंभ झाला। ज्ञानेश्वरी पारायणाचे नेतृत्व हरिभक्त पारायण विजया विधाते आणि हरिभक्त पारायण पाटील सर सातपूर हे करतायत। सप्ताह दरम्यान हरिभक्त पारायण निलेश महाराज पवार लासलगाव, हरिभक्त पारायण पूजा वाघ आंबे दिंडोरी, हरिभक्त पारायण तुकाराम महाराज घुगे पिंपळगावनी, हरिभक्त पारायण वनिता पाटील भिवंडी, हरिभक्त पारायण खुशालीताई उगले त्र्यंबकेश्वर, हरिभक्त पारायण मुरकुटे महाराज माऊली आळंदी देवाची तसेच हरिभक्त पारायण दिगंबर महाराज खिरकाडे येवला यांची कीर्तने होणार आहेत। मी किशोर मुंदडा सप्त्याचा अध्यक्ष या नात्याने मी ह्या गावाची नाळ जोडली आहे। मला ह्या गावात चांगल्या प्रकारे मान सन्मान भेटतो, त्यामुळे मला 1 महिनाभर काम करायचं खूप आवडतं आणि मी अगदी मनापासून या सप्त्याचं काम करतो। या सप्त्याला गेले 38 वर्षापासून हे सातपूर गाव हिरिरीनं काम करून आणि या सप्त्याची मोठी उज्ज्वल कहाणी करून टाकलेली आहे। याच्यात दरवेळेस वेगवेगळे महाराज कीर्तनकार ह्या लोकांचा समावेश केल्यामुळे गावातल्या लोकांना खूप आनंद होतो आणि त्या आनंदात अख्खं गाव सहभागी होतं। रोज सकाळी 5:30 वाजता काकडा आरती, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, त्याच्यानंतर दुपारी जेवण, सकाळी नाश्ता, परत 5 वाजेला हरिपाठ आणि संध्याकाळी परत जेवण, असं 7 दिवस असं लोक जेवण सुंदर देतात की गावाला ते अद्भुत वाटतं। दुसऱ्या लोकांना
गाड्या आमच्या सगळं आमचं वारकरी घेऊन जाणार, आणणार, देणार, या पद्धतीने गाव खूप सहकार्य करतं आणि त्या सहकार्यात आमचे मुकुटे महाराज हे 8 दिवस आमच्या सप्त्याचा सहभाग घेतात आणि करतात. त्यामुळे आमच्या गावात खूप महिलांना इतकं काही डिमांड आहे की ह्या महिलांना काही काम सांगा ते आमच्यापेक्षा पुढचं काम करतात आणि याच्या पुढचं जे कार्यक्रम होणार आहे ह्या महिला करतील पुढचा सप्ताह आणि आम्ही पाहत राहणारे पैसे आम्ही करतो ते करतील. त्या हिशोबाने ह्या कार्यक्रमात होतं. आज आमची संत सावता महाराजांची आज पालखी पूर्ण गावातून फिरणार आहे. त्या गावात पूर्ण समाज, अख्खे समाज बांधव ह्या कार्यक्रमाला हजर राहणार आहे. आळंदी देवाची येथील वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी तसेच सातपूर गावातील हरिपाठ भक्त मंडळाच्या नेतृत्वाखाली हरिपाठ होणारे सातपूर, सिडको, अंबड, चुंचाळे, जाधव संकुल, पिंपळगाव, बहुला, महिनावणी, तळेगाव, वाढोली, त्र्यंबकेश्वर, गंगापूर, गोवर्धन, शिवाजीनगर, अशोकनगर, महाराष्ट्र हाऊसिंग कॉलनी, आनंदवली, कामगारनगर, जगतापवाडी आणि बजरंगनगर आदी परिसरातील भजनी मंडळे सप्ताहात सहभागी होणार आहेत. ते सालाबादप्रमाणे सातपूर भागामध्ये मोठ्या उत्साहात, आनंदात आणि भक्तिमय वातावरणात सप्ताह हा खूप मोठा पार पडतो 7 दिवसाचा. याबद्दल आपण काय सांगाल? सप्ताह आमचा अतिशय खूप छान पार पडतो दरवर्षी. आमचं हे सप्त्याचं या वर्षीचं 38वे वर्ष आहे. सकाळी पहाटे 5 वाजता काकड आरती होते, त्याच्यानंतर 7:30 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण होतं आमचं इथं रोज आणि नंतर जेवणाचा कार्यक्रम असतो. त्याच्यानंतर परत 3 वाजता श्रीमद देवी भागवत कथा होते, इथे 3 ते 5 ती असते आणि नंतर परत मग हरिपाठ होतो. हरिपाठ 5:30 ते 6:30 हरिपाठ असतो. नंतर परत जेवणाचा प्रोग्राम असतो. नंतर मग कीर्तन असतं संध्याकाळी आणि आमचं देवी भागवताची कथा मुरकुटे महाराज सांगतात आम्हाला आणि अतिशय उत्साहामध्ये पार पडतो. जय सावता. श्री संत सावतामाळी महाराज व श्री नामदेव महाराज यांची ज्या अखंड हरिनाम सप्ताह हा दरवर्षी या ठिकाणी सर्व गाव मिळून होत असतो आणि या सप्त्याला आज 38 वर्ष पूर्ण झाले. या सप्त्याचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण गाव एकत्र येऊन, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा सप्ताह हा या ठिकाणी साजरा होत असतो. या सप्त्यामध्ये विविध प्रकारचे जे काही कीर्तनकार आहेत, नावाजलेले कीर्तनकार आहेत, ते येऊन या ठिकाणी प्रबोधन करत असतात, आध्यात्मिक प्रबोधन करत असतात आणि सर्वांना हा अतिशय उत्साहात हा सप्ताह हा साजरा होत असतो. आणि 2035पर्यंत सर्व बुक आहे, ज्या ज्या काही पंक्ती आहेत, महाप्रसाद येतो, सर्व 2035पर्यंत बुक आहे. आणि आमचं आता जे टार्गेट आहे कामाला हा सप्त्याचं 50वे वर्ष हे पूर्णपणे मोठ्या उत्साहात साजरं करायचं आहे की नाशिक जिल्ह्यात असा सप्ताह परत होणार नाही किंवा झालेला नाही, अशा मोठ्या प्रमाणात तो या ठिकाणी तो उत्सव साजरा करायचा आहे. दिनांक 11 ऑगस्ट रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत दिंडी प्रदक्षिणा होऊन सप्ताहाची सांगता होणार आहे. त्यानंतर कमिटीच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नामामृत श्रवण आणि भक्तिरसाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार.